चंद्रपुर का सबसे फेमस होटल सितारा प्रेजेंट्स होटल सितारा ग्रुप की नई ब्रांच न्यू राजपुताना फैमिली गार्डन एंड रेस्टोरेंट। चंद्रपुर की शान में एक और चमकता बड़ा सितारा मूल रोड चंद्रपुर के निसर्ग जंगलों के बीच पूरे परिवार के लिए वेज नॉन वेज का सबसे खूबसूरत स्थान, जहां आप पाएंगे सबसे स्वादिष्ट लाइव चिकन मटन फिश के साथ सैकड़ों वेज और नॉन वेज डिशेस, साथ में बच्चों को खेलने के लिए भरपूर उपकरण, क्रिकेट मैच और एंटरटेनमेंट लाइव स्क्रीन, मचान, पार्किंग के भरपूर जगह और फेमस होटल सितारा की सबसे उत्तम सर्विस और टेस्ट। एक बार पूरे परिवार और दोस्तों के साथ अवश्य पधारें। आउटडोर पार्टी के लिए बेस्ट लोकेशन होटल सितारा ग्रुप का नया उपकरण होटल न्यू राजपुताना फैमिली गार्डन एंड रेस्टोरेंट, घंटा चौकी, मूल रोड, चंद्रपुर। कॉन्टैक्ट करें मिस्टर शिरीष पतरंगे, मोबाइल नंबर 9764871578। दिनांक 15 दिसंबर 2023 को चंद्रपुर के शिक्षण बचाओ समन्वय समिति ने प्रेस कॉन्फ्रेंस लेते हुए कहा कि जुलाई 2020 में केंद्र सरकार ने नई राष्ट्रीय शिक्षा नीति (एनईपी) की घोषणा की, जिसे मंजूरी देते समय इसे संसद में चर्चा के लिए पेश नहीं किया गया और न ही पर्याप्त समय देने के बाद शिक्षा क्षेत्र के संबंधित पक्षों से इस पर चर्चा की गई। प्रशासनिक आदेश के माध्यम से लागू किया जाएगा। देश के कुछ गैर भाजपा शासित राज्यों को छोड़कर अधिकांश राज्यों में कार्यान्वयन तेज कर दिया गया। मूलतः चूंकि शिक्षा का विषय संविधान में सीमावर्ती सूची में है, इसलिए राज्य के साथ लोकतांत्रिक चर्चा अपेक्षित है। इस सरकार ने वो भी नहीं किया। नीति के अनुमोदन से लेकर उसके कार्यान्वयन की संपूर्ण प्रक्रिया तक इस सरकार का घोर अलोकतांत्रिक आचरण परिलक्षित होता है। इस नीति के तहत शिक्षा की फीस बढ़ाकर महाराष्ट्र के 65,000 सभी जिला परिषद स्कूलों को शिक्षा से वंचित कर दिया जाएगा। सरकार ने गांव के स्कूलों को बंद कर स्कूल कॉम्प्लेक्स बनाने का फैसला किया। परिणाम स्वरूप घर के नजदीक के स्कूल बंद हो जाएंगे और बच्चे दूर के स्कूल नहीं जा पाएंगे, जिससे लाखों छात्र हमेशा के लिए शिक्षा से वंचित हो जाएंगे। तो स्कूलों को बचाने के लिए शिक्षा बचाना और केजी से पीजी तक मुफ्त शिक्षा देना हमारा अधिकार कैसे है? सरकार की शिक्षा विरोधी नीति की जानकारी जन जन तक पहुंचाने के लिए शिक्षा रक्षा समिति चंद्रपुर की ओर से रविवार दिनांक 17 दिसंबर 2023 सुबह 10 बजे से विदर्भ स्तरीय शिक्षा बचाव सम्मेलन प्रियदर्शनी सभागार चंद्रपुर में शाम 5 बजे तक आयोजित किया गया है। गावापर्यंतच्या ह्या शाळा याची जागा किती असेल? हजारो लाख हेक्टरच्या आसपास असलेल्या या सगळ्या जागा याचं वापर करण्याचा संपूर्ण अधिकार हे या कॉर्पोरेट घराण्यांना मिळणार आहे। एका बाजूला या एका सर्क्युलरनी महाराष्ट्रामधल्या शिक्षणाच्या खाजगीकरणाचे जसं एक भयानक रूप पुढे आणलं, तसंच त्याच्यामध्ये एक मोठं कारण दडलेलं आहे, ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्याची चर्चा या परिषदेमध्ये आपण करणार आहोत। दुसरं जे सर्क्युलर आहे ते आहे शाळा संकुलीकरणाचं। आता हा भाग सुद्धा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचाच भाग आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये शाळा संकुलाचा पुरस्कार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये युक्तिवाद करत असताना त्यांनी असं म्हटलं आहे की या ज्या कमी पटसंख्येच्या शाळा त्या चालवायला व्यवहार्य नाही। दुसरी गोष्ट, त्यामध्ये गुणवत्ता साध्य करता येत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे सामाजिक अभिसरण कमी विद्यार्थी संख्येच्या याच्यामध्ये घडत नाही, असा युक्तिवाद या स्कूल कॉम्प्लेक्सच्या किंवा शाळा संकुलच्या निमित्ताने डॉक्युमेंटेशन मध्ये केलेला आहे। त्याचीच कॉपी महाराष्ट्र सरकारने केलेली आहे। महाराष्ट्र सरकारचं डॉक्युमेंट माझ्याकडे आहे, ज्याच्या अंतर्गत त्यांनी या शाळा संकुलचं जे सर्क्युलर काढलं त्याच्यामध्ये हीच भाषा वापरल्या गेलेली आहे। रविवारी 17 डिसेंबरला शिक्षण बचाव समन्वय समिती चंद्रपूर आणि महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहामध्ये शिक्षण बचाव अधिवेशन विदर्भस्तरीय शिक्षण बचाव अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे। या अधिवेशन घेण्यामागचं कारण की गेल्या काही वर्षांमध्ये आणि खास करून नवीन शैक्षणिक धोरण 2020 पासून लागू झाल्यापासून आणि गेल्या सप्टेंबरमध्ये त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने या राज्यातील 65,000 सार्वजनिक शाळा, सरकारी शाळा बंद करण्याचा आणि समूह शाळा निर्माण करण्याचा जे धोरण जाहीर केलेलं आहे ते आमच्या सर्वसामान्यांच्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या बहुजन समाजाच्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अतिशय घातक आहे आणि त्यांना शिक्षणापासून कायमचं वंचित करण्याचं हे षडयंत्र आहे असं आम्ही मानतो। आणि याबाबतची जनजागृती करण्यासाठी
चंद्रपूर येथे विदर्भस्तरीय परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि त्या परिषदेला शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ असे पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात हे मार्गदर्शन करणार आहेत. तसंच नवीन शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये आणि शिक्षण हक्क कायद्याच्या बाबतीमध्ये तज्ज्ञ लोक मार्गदर्शन करणार आहेत. विजेकर सर त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत आणि प्रभाकर गेडाम सर या परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. तसेच JNUचे स्कॉलर गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठातले डॉक्टर संतोष सुराडकर हे सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. तर ह्या परिषदेला जास्तीत जास्त संख्येने सगळ्या क्षेत्रातील, केवळ शैक्षणिक क्षेत्रातील नाही, कारण हा आमच्या येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा आणि समाजाच्या एकूण भविष्याचा विषय आहे आणि म्हणून सर्वांनी या परिषदेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा विषय समजून घ्यावा आणि या मोहिमेचा, शिक्षण बचाव मोहिमेचा, लढ्याचा भाग व्हावा. चंद्रपूर येथे होऊ घातलेली आहे. या परिषदेचे उद्घाटक शिक्षक आमदार सुधाकरजी अडबाले असणार आहेत. शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण अभ्यासक देशातले सुखदेव थोरात हे असतील. अजून या सगळ्या राष्ट्रीय शिक्षण धोरण, शिक्षण हक्क कायदा, एकूण शाळाबंदीचं जे धोरण आहे याच्यावर संपूर्ण आणि सविस्तर सैद्धांतिक चर्चा होणार आहे. या परिषदेचा जो एक मुख्य उद्देश आहे तो आहे की सरकारने जे पाऊल उचललं आहे या पावलाच्या विरोधात जनतेचं मत एकत्रित करणे, प्रबोधित करणे हे गरजेचं आम्हाला वाटते. कारण सरकारने उचललेलं पाऊल हे सामान्य जनतेच्या शिक्षणाच्या मुळावर घाव घालणारं आहे आणि म्हणून याचा विरोध होणं गरजेचं आहे. विरोध केवळ हा शाब्दिक विरोध असणार नाही, तर दोन भूमिकांमधला हा विरोध आहे. एका बाजूला शिक्षण बंदीचं धोरण आहे आणि त्यांची भूमिका आहे आणि आमची शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची भूमिका आहे, जे सगळ्यांना शिक्षण मिळावे यासाठी आहे. महाराष्ट्राच्या हिताचं हे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची भूमिका घेण्यात आहे. महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आम्ही आव्हान करतो, सरकारची जी काही भूमिका असेल आपण आपली भूमिका अदा करूया आणि या परिषदेत सहभागी होऊया. एक बुलंद आवाज शिक्षणाचा सार्वत्रिकरणाचा आपण कानाकोपऱ्यात गुंजूया. महाराष्ट्र के वन और संस्कृति मंत्री सुधीर मुनगंटीवार ने शुक्रवार को कहा कि यदि राज्य विधानसभा में विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष न्यायमूर्ति आनंद निरगुडे के पद छोड़ने के लिए उन्हें जिम्मेदार ठहरा रहे हैं तो वो पूरी तरह झूठे हैं. सुयोग निवास पर संवाददाताओं से अनौपचारिक बातचीत में मुनगंटीवार ने वडेट्टीवार पर निशाना साधा. महाराष्ट्र विधानसभा के सत्र के दौरान नागपुर के बाहर से आए पत्रकारों को सुयोग निवास में ठहराया जाता है. मुनगंटीवार ने कहा कि यदि वडेट्टीवार निरगुडे के पद छोड़ने के लिए मुझे जिम्मेदार ठहरा रहे हैं तो वो पूरी तरह झूठे हैं. यदि इस तरह की झूठी बात फैलाने वाला आदमी विपक्ष का नेता है तो मैं क्या कहूं. उन्होंने कहा कि मैं कभी निरगुडे से नहीं मिला और ना ही उनके साथ मंच साझा किया. जब मैं उनसे मिला ही नहीं हूं तो उनका अपमान कैसे कर सकता हूं. मेरे खिलाफ इस तरह के आरोप लगा रहे हैं, ये निराशाजनक है. वडेट्टीवार ने गुरुवार को दावा किया था कि विदर्भ से ताल्लुक रखने वाले भारतीय जनता पार्टी के एक मंत्री ने निरगुडे का अपमान किया, जिसके बाद उन्होंने राज्य पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष पद से इस्तीफा दे दिया. दिवाली महोत्सव मेला प्रस्तुत आज तक का चंद्रपुर का सबसे बड़ा मेला फन वर्ल्ड डिज्नीलैंड मेला, जहां पाएंगे बच्चे और बड़ों के लिए मनोरंजन का भरपूर इंतजाम, जॉइंट व्हील, ब्रेक डांस, टोरा और भी बाकी जबरदस्त झूले और खेल, खरीदी के लिए कपड़े, घरेलू सामान, सौंदर्य प्रोडक्ट, खिलौने और खाने की वस्तुओं का भंडार और भी बहुत कुछ. रोज शाम 4 बजे से 10 बजे तक. स्थान चांदा क्लब ग्राउंड, नागपुर रोड, चंद्रपुर. तो आज ही अपने संपूर्ण परिवार के साथ आकर आनंद उठाए. फन वर्ल्ड डिज्नीलैंड मेला.